माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. हे ठिकाण कसे आहे? मी सांगितलं ना, हे देवाचं बाग आहे, म्हणजेच प्रार्थनेची बाग. हेच ते ठिकाण आहे जिथे वॉक विथ गॉड म्हणजेच देवासोबत चालण्याची बाग आहे. या ठिकाणी योग्य वातावरण आम्ही थोडं तयार करून ठेवलं आहे. तर इथे खूप शांतता असते, सर्वत्र झाडांनी वेढलेलं खूप छान आणि थंड वातावरण असतं. तसंच चालत चालत प्रभूची स्तुती करून, प्रार्थना करून थोर बसावं असं वाटलं तर बसून वचनावर ध्यान करण्यासाठी आम्ही सोयी उपलब्ध करून दिल्या आहे. म्हणजेच प्रार्थना करण्यासाठी आवश्यक सोयी आम्ही तयार करून ठेवल्या आहे. तुम्ही आलात तर या ठिकाणी येऊन सगळं पाहू शकता, प्रार्थना करू शकता आणि देवाच्या उपस्थितीत बसू शकता. ठीक आहे, या दिवशी प्रभू मला काय सांगतोय असं तुम्हाला वाटते का? यशाया 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे, असे प्रभू म्हणतो. का हे वचन तो सांगतोय माहितीये का? काहीतरी भीती तुमच्या मनात आहे, काहीतरी गोष्टीबद्दलची भीती. कदाचित एखाद्या लहान आजारामुळे तुम्हाला वाटते की हा मोठा आजार तर नाही ना, असं काहीतरी होईल का, असं होईल का, रिपोर्ट कसा येईल याची भीती वाटते. एखादी छोटी समस्या सुरू झाली आहे, ही समस्या मोठी झाली तर काय करायचं, अशा प्रकारे सतत भीती वाटत राहते. याला काहीच उपाय सापडत नाही. हे कर्जवाने येऊन उभे राहतात, पैसे कसे द्यायचे, पैसे देण्याचा काही मार्गच नाही असं वाटतं. किती दिवस ही अडचण आणि भीती सहन करायची. माणसांबद्दलची भीती. रात्री झोप येत नाही, काहीतरी विचित्र स्वप्न पडतात, दृश्यम दिसतात, शांतपणे झोपता येत नाही. हे काय आयुष्य आहे असं वाटतं. अशी एक परिस्थिती. आता तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, या गरजेसाठी काय करायचं याची भीती वाटते. कुठली तरी भीती तुमच्या मनात सुरू झाली आहे. काही जण त्या भीतीने पूर्णपणे ग्रासले गेले आहेत आणि तणावाखाली आहेत. काहींमध्ये ही भीती हळूहळू तयार होत आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुली, घाबरू नकोस, घाबरू नकोस. कुठल्याही गोष्टीबद्दल घाबरू नकोस. कसं घाबरू नये? प्रभू, ही गरज आहे, असं आजार आहे असं सांगतात, अशी समस्या आहे असं म्हणतात, घरात अशीच परिस्थिती आहे असं वाटतं. पण मी सांगतो, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. एव्हडन्स. तो कोण आहे जो म्हणतो की तो आपल्या सोबत आहे? तो सर्व जगाचा प्रभू आहे. असा कोणताही आजार नाही जो तो बरा करू शकत नाही. त्याच्याकडून सोडवता येणार नाही अशी समस्या नाही. त्याच्याकडून फेडता येणार नाही असा मोठा कर्जही नाही. 3 कोटींचं कर्ज असं असतानाही प्रभूने ते बदलून दिलं आहे. किती लोकांनी साक्ष दिली आहे की कॅन्सर सारखे आजारही तो नाहीसे करून टाकतो. जिथे मार्गच नव्हता तिथे मार्ग उघडला गेला. अशा कितीतरी साक्षी माझ्या सेवा कार्यात मी पाहिल्या आहेत. तो म्हणतो, मी आहे त्याच्या सोबत. म्हणजे त्याच्या सोबत राहण्याचा काही उपयोग नव्हता, त्याच्याकडून एवढंच शक्य झालं. एक मर्यादा आहे, त्याच्याकडून एवढंच करता येईल असं वाटू शकतं. पण हे तसं नाही, कारण सर्व विश्व, आकाश पृथ्वी घडवणारा सर्व लोकांचे स्वामी आहे. त्यांनीच विचारलं आहे, मला अशक्य असं काही कार्य आहे का? तेच सांगतात, तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही म्हणा, प्रभू मी घाबरणार नाही, कारण तुम्ही माझ्या सोबत आहात, असं म्हणा. मग तुमच्यात धैर्य येईल आणि त्यातून तुम्हाला एक फायदा मिळेल. बघा, 74 साली प्रभू मला दर्शन देऊन सेवेसाठी बोलावले. मला पूर्ण वेळ सेवेत यायला भीतीच वाटली. मला तसं करायचंच नव्हतं. खूप समस्या, त्रास, ते सगळं सहन करणं कठीण आहे, म्हणून मी येणार नाही, प्रभूलाच सांगितलं. मग प्रभू प्रत्यक्षात दर्शन देऊन म्हणाले, मला तूच हवा आहेस. या लोकांकडे बघ, या लोकांना मी आशीर्वाद द्यायचा आहे, त्यासाठी मला तूच हवा आहेस. तुझ्या मार्फत मला हे करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. माझी भीती प्रभूला कळली आणि त्यांनी थेट मला सांगितलं, यशाया 41 अध्याय 8 पासून 16 वचनांपर्यंत मी तुला वचन देतो. मी त्या वचनानुसार चालवेन असं त्यांनी सांगितलं. म्हणूनच ते वचन येतं, भीती बाळगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आताही मी ज्या सेवा काही करतो त्याला 50 वर्ष झाली. 74 साली प्रभूने मला बोलावलं. कितीतरी त्रास, समस्या, अडचणी, भीतीदायक परिस्थिती आल्या. त्यावेळी प्रभू सांगायचे, मी तुला काय वचन दिले? भीती बाळगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरून काही घडलं नाही का?
काहीच झालं नाही. शैतान फक्त भीती दाखवतो, पर मी तुझ्यासोबत राहून तुला विजय देईन. आतापर्यंत त्यांनी असंच मार्गदर्शन केलं आहे. तुम्हाला तो करणार नाही का? नक्कीच करेल, विश्वास ठेवा. त्या वचनाला स्वतःच मानून, प्रभू मी घाबरणार नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणा. लगेचच तुमच्या मनात एक धैर्य येईल. तुम्ही ज्या गोष्टीला घाबरत आहात ती गोष्ट नाहीशी होईल. असंच म्हणा, येशू तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मी घाबरणार नाही. तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे असं तुम्ही मला वचन दिलं आहे. मी त्यावर विश्वास ठेवतो. आता मी घाबरणार नाही, कोणत्याही गोष्टीसाठी घाबरणार नाही. मी ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट तुम्ही पूर्णपणे बदलून टाकाल यावर मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन आमेन. मेरे प्रिय दर्शकों, आने वाले 4 जून से प्रत्येक बुधवार शाम 7 बजे से लेकर 8 बजे तक आशीष की उपवास प्रार्थना। आप हमें फोन कॉल, पत्र और ईमेल के माध्यम से भेजे हुए आपके सभी प्रार्थना अनुरोधों के लिए प्रार्थना करने एक विशेष लाइव कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम को आप हिंदी कंफर्टर डिजिटल चैनल और यीशु चुड़ाता है सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर देखना न भूलें।